तर फायनली गाईज तुम्ही कसे आहात? तर आज आपण स्पेशल बनवणार आहे मसाले भात. तर आपण आज लय दिवसातनं मसाले भात खायचा होता म्हणून आपण ठरवलं की काहीतरी आपल्या झणझणीत बनवावं म्हणून घेतलं लगेच तेल टाकलं लगेच आपल्या कुकरमध्ये 4 पाळ्या. आता आपण तेल वाटणार आणि आजची आपली रेसिपी आहे मसाले भात. झणझणीत मसाले भात बनवणार आहे. त्यासाठी गॅस चालू केला, कुकर ठेवला आणि 4 पळ्यात तेल वतलं बघा झणझणीत एकदम. तर आपल्याकडे काही जास्त इन्ग्रेडियंट्स नसतात टाकायला. एवढा काय मसाले भात आपला टॉप क्लास आपण बनवत नाही हॉटेल टाईप. पण घरच्या घरी आपलं खायचं म्हणून काय तरी आपलं बनवायचं. भूक लागली म्हणून त्याच्यासाठी आपण चिरलाय थोडासा कांदा. इकडं तुम्ही बघू शकता, ह्या साईडला बघा, काय ह्या साईडला बघा, हा इथं बघा थोड्याशा मिरच्या. तर लगेच आपण त्याला तापलं होतं म्हणून लगेच टाकला बघा कांदा. कांदा टाकल्या लगेच सरकेनं आवाज आला. तुम्ही बी बनवता का काय घरी मसाले भात? जर तुम्हाला बनवायचा असला तर बघा बघू मी कसा झणझणीत बनवतोय आता मसाले भात. एकदम झणझणीत. तेल एकदम गरम झालंय की लगेच हलवून बिलवून घ्यायचं चांगलं. वर खाली करायचं. आमचा जरा कुकर खराब असल्यामुळं काय होतंय काय, सारखा इकडं तिकडं पळतोय तो. त्याला आता आहे ना एक स्टँडच बनवायचं आहे. लय दिवस झालं आमचं बी आता लक्ष नाही, कामामुळं बी जमत नाही आजकाल. लय वांद आहे. तर आपण आता ह्याच्यात टाकणार आहे. ही कसली पानं असतात मला तर काय माहीत नाही, घरचीवाले टाकतात म्हणून मी बी टाकतो आपलं. आता ही आपण पानं टाकून घेताना काय पानं एकदम चवदार लागतात खायला बी. ते आता थोडं आपण हलवून घेऊ, जरा मिक्स होईल चांगलं. तवाच गोड लागेल, नाही तर गोड बी लागत नाही. ती एकदम कधी कधी तर कडू लागतात पानं. आता आपण काय टाकायचं, आता कांदा टाकला होता. आता आपण घेणार आहे अद्रक. तर काय आम्ही आता अद्रक बघा मी ठेसलं होतं चांगलं. ठेसून अद्रक टाकलं की मसाले भात एकदम चवदार बनतो, एकदम टेस्टी. हे बघा, हे असा आमचा सारखा कुकर ह्या गावी कधी त्या गावी सारखा इकडं तिकडं पळतोय. आता आपण थोडं शेंगदाणं आणि वाळेल मिरच्या टाकणार आहे. ये बघा, ये गेले आणि कसं मग एकदम जबरदस्त. आजचा रेसिपी आपली आजची लय जबरदस्त होणार आहे. लय दिवस झालं मसाले भात खाल्ला नव्हता, तर म्हणलं चला आज मसाले भातच बनवू मस्त पैकी. तुम्हाला आवडतो का मसाले भात? तर सांगा मला, कमेंट करा, मेसेज करा, मी तुम्हाला बनवू. आता हे आपण टाकणार आहे त्याच्यात हे आयटम. काय काय आपल्याकडं मीठ आहे, हळद आहे, मसाला आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो आता काय काय टाकणार. आधी आपण घेणार आहे मीठ. जास्त मीठ नाही टाकायचं, 2च चमचे फक्त टाकायचे, नाहीतर लय खर्राट होईल. मग आपण आता काय टाकणार आहे, हळदी. हळदी थोडी जास्त टाकायची म्हणजे कसं झणझणीत थोडं फ्लेवर बी येतो आणि मस्त पैकी असं पिवळं पिवळं बी आपला मसाले भात दिसेल. आता काय टाकायचं, आता आपण घेणार आहे मसाला. हा आमचा स्पेशल मसाला राहतो, आम्ही टाकतो. आता हे काय 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 घरात आहे मला बी नाही माहीत. आता आपण थोडं हलवून घेता. कुकरला काय झालंय, आमच्या कुकर उभं राहायला तयार नाही. सारखं कंबरत वागतोय माहिती आहे का, सारखं कंबरत वागतोय. काय झालंय काय माहिती, त्याचं कंबारटच कशामुळे दुखतंय काय समजना झालंय. सारखाच वागतोय इकडं तिकडं, सारखाच पळतोय कुकर. आता गाय जाऊ द्या, आता त्या कुकरचं सोडा. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आपल्या मसाल्या भातासाठी. लगभग आपलं झालं. आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यात, म्हणजे कसं थोडं पटकन शिजल मसाले भात असा. भूक तर लय जाम लागली मला, तेच वाट बघून आहे कधी मसाले भात होतोय. बघा लगेच कुकरचा आमच्या जीव गेला, रोग लागलाय त्या कुकरला काय माहीत. उभंच राहायला तयार नाही, सारखं कंबरत मोडल्यावानी. हे बघा, हा हे आमचे बासमती तांदूळ, हे 70 रुपये किलोचे तांदूळ खातो आम्ही. ते बी झणझणीत एकदम. हे बघू शकता तुम्ही. हे आता टाकून देतो. आपण धुवून घेतले होते आधीच, पण म्हणलं चला आपण आता टाकू.
धुवून काय 20 ते 30 मिनटं धुवून झाले होते. मग आपण थोडे एका कपमध्ये काढले आणि टाकून दिले. तर झालेला आहे आपला लगभग मसाले भात आता. तर आता आपण टाकणार आहे 2 ग्लास पाणी. याच्यात 2 ग्लास पाणी टाकले का नाही की प्रॉपर मसाले भात बनतो. बघा बघा आता हे गेलं 2 ग्लास पाणी. आता जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असली तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. बघू आता तुम्हाला कसा मसाले भात बनवायचा हे मी तुम्हाला शिकवलं आहे. आणि तुम्ही ही रेसिपी घरी पण बनवू शकता. सोपी आणि एकदम सोपी, काहीच टाईम न लागत. 10 ते 15 मिनटात डायरेक्ट तुमचा मसाले भात लगेच झणझणीत तयारच होतो एकदम. ते बी कसं एकदम कडक, खायला बी टेस्टी. मसाले भात झाला की त्याच्यात तूप टाकायचं झणझणीत आणि थोडंसं लोणचं घ्यायचं. झालं. आता कुकरला लगेच लावतो की 3 शिट्ट्या झाल्या की लगेच आपला मसाले भात आपला तयार होईल. तर फायनली काय आता सगळं काम आपलं झालेलं आहे. तर तुम्ही आता जेवायला या. मी बी जेवून घेतो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. राम राम मंडळी.